गाजराचा झटपट आणि चटपटीत लोणचं बनवण्यासाठी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून पुसून त्याची साल काढून त्याला लांब चिरून घ्यायचे आहे. गाजराचे तुकडे उन्हात किंवा वाऱ्यावर आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. कढईमध्ये 1.5 चमचा बडीशोप, अर्धा चमचा मेथीदाणे गरम करायचे आहेत. त्याच कढईत आपण 3 चमचा मोहरीची डाळ गरम करून घेतली आहे. मिक्सरला बडीशोप आणि मेथीदाणे फिरवून घ्यायचे आहेत. कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल कडकडीत गरम करायचं आहे. त्यानंतर तेल कोमट झाल्यावर त्यामध्ये हिंग, मिक्सरला फिरवलेले बडीशोप आणि मेथीदाणे घालायचे आहेत. मोहरीची डाळही घालणार आहोत. लक्षात असू द्या, गॅस बंद आहे आणि तेल पूर्णपणे कोमट झालेलं आहे. आता यामध्ये 3 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून ही फोडणी पूर्णतः गार होऊ द्यायची आहे. गाजराच्या तुकड्यांवर 2 लिंबाचा रस घालायचा आहे. तुम्ही ते विनेगरही घालू शकतात. लोणच्याची फोडणी पूर्णतः गार झाल्यावर आपल्याला ती गाजराच्या तुकड्यांवर घालून व्यवस्थित हे कालवून घ्यायचं आहे. 3 ते 4 तासांनी हे लोणचं आपल्याला बरणीमध्ये भरायचं आहे. इथे आपलं गाजराचं चटपटीत लोणचं तयार आहे.